लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नाशिक TCS लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान अटक. 45 दिवसानंतर संभाजीनगरातून पोलिसांच्या ताब्यात. नारेगाव येथील फ्लॅटमध्ये नातेवाईकांसह लपून बसली होती निदा खान. डिजिटल आणि विदेशी कनेक्शनचा पोलिसांकडून तपास सुरू. नाशिकमधील चर्चित TCS लव्ह जिहाद आणि कथित धर्मांतर प्रकरणातील फरार मुख्य आरोपी निदा खान हिला अखेर नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल 45 दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव परिसरातील एका फ्लॅटमधून ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर तिला कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक येथे आणण्यात आले असून न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निदा खान ही काही नातेवाईकांच्या घरी लपून राहत असल्याची गुप्त माहिती नाशिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नारेगाव येथील फ्लॅटवर छापा टाकला. पोलिसांना पाहताच निदा खानने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र महिला पोलिसांनी तात्काळ घेराव घालून तिला ताब्यात घेतले. फ्लॅटमध्ये उपस्थित असलेल्या तिच्या 4 नातेवाईकांची ही चौकशी सुरू असून त्यांनी फरार आरोपीला आश्रय का दिला याबाबत तपास केला जात आहे. अटकेदरम्यान पोलिसांनी काही मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि अन्य डिजिटल साहित्य जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणा आता मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी तसेच लॅपटॉपची तपासणी करत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे परदेशापर्यंत जोडलेले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून विदेशी कनेक्शनच्या अनुषंगानेही तपास वेगाने सुरू करण्यात आला आहे. निदा खान ही 25 मार्चपासून फरार होती. अटकेपूर्वी तिने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर नाशिक पोलिसांची अनेक पथके तिचा शोध घेत होती. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वापरत असलेल्या मोबाईल फोनचे लोकेशन ट्रेस करण्यात आले होते. या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरातील एका गावात छापा टाकून तिला अटक केली. अटकेनंतर निदा खानला नाशिक रोड पोलिसांनी न्यायाधीश KG जोशी यांच्या न्यायालयात हजर केले. पुढील चौकशी आणि तपासासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली आहे. हे प्रकरण गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणाची संपूर्ण अधिकृत माहिती जाहीर केलेली नसली तरी हे प्रकरण हाय प्रोफाईल सायबर फसवणूक, कथित धर्मांतर आणि संघटित नेटवर्कशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अटकेनंतर निदा खानचा ताजा फोटोही समोर आला असून त्यामध्ये ती पोलीस कोठडीत दिसत आहे. दीर्घकाळ फरार राहिल्यानंतर अखेर ती आता कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. नाशिक शहर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर 156/26 या केसमध्ये आरोपी निदा खान यांचा जामीन माननीय न्यायालयाने फेटाळलेला होता. नाशिक शहर पोलीस व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे. तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे. मी छत्रपती संभाजीनगर यांचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.